सर्वसामान्य नागरिकांनी, त्या सर्व आंबेडकरी विचार पक्षांनी, त्यानंतर बीएसपी यांचा मी बीएसपी या पक्षाचा मी विशेष करून इथे उल्लेख करेन, आणि ते समस्त आंबेडकरी पक्ष, ही सर्व आंबेडकरी जनता जे केवळ आणि केवळ जयभीमच्या एका नाऱ्यावर इथे सगळे उपस्थित झाले आहेत, त्या सर्वांपुढे मी आज नतमस्तक होते. बंधू आणि भगिनींनो, 1 ऑगस्टला जो सन्माननीय सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आलेला होता, जो 6 विरुद्ध 1 असा जो निर्णय आला, त्या निर्णयानुसार वर्गीकरण एससी आणि एसटीचे वर्गीकरण करण्यात यावे आणि एक प्रकारे त्यांना क्रिमिनल लावण्यात यावं. बंधू आणि भगिनींनो, आता एवढ्या मागच्या काही महिन्यांपासून ज्याप्रमाणे आम्ही यावर चर्चा करत आहोत, त्यात असं लक्षात आलं की क्रिमिनल असू दे की वर्गीकरण अपकड असू दे, याचा एकच अर्थ होतो, तुमच्या तोंडचा घास तळवणे. 5000 वर्षाचा जो काही अन्याय अत्याचार आमच्यावर झाला, या देशातील मूळ निवासींवर जो अन्याय अत्याचार झाला, या देशातील अनुसूचित जाती आणि जमातींवर जो काही अत्याचार झाला, तो केवळ आणि केवळ 75 वर्षामध्ये पुसून निघणार असं तर काही होणार नाही. हा काय हार्दिक आहे का की आल्यानं तुमचं संडास साफ केलं? याला वेळ लागेल. 5000 वर्षाचा अन्याय एका दिवसात संपणारा नाही आहे. जर असंच असतं तर एम्स दिल्ली इथे एक विद्यार्थी बालमुकुंद भारती, जो एका चमार कुटुंबामधून आलेला होता आणि मजूर वर्गातून आलेला तो मुलगा, जेव्हा त्याचं ऍडमिशन एम्स मध्ये होतं, तर केवळ आणि केवळ जातीयवाद त्याला सहन न झाल्यामुळे त्याला आत्महत्या करावी लागते. एका अर्थाने त्याचा मर्डरच होतो. दुसरीकडे या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर पायल तडवी, म्हणजे आरक्षणाचा फायदा घेऊन जर तिची आई जिल्हा परिषदेची शिक्षिका होत असेल आणि ती मुलगी पुढे जाऊन नायर हॉस्पिटलमध्ये जर डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहत असेल, तर त्या मुलीला सुद्धा तेथील सवर्ण वर्गीय मुलींकडनं जातीयवादामुळे त्या मुली तिच्यावर अन्याय अत्याचार करतात आणि शेवटी त्या मुलीला आत्महत्या करावी लागते. तिचा एक प्रकारे मर्डरच होतो. त्याचप्रमाणे अनिकेत अंधारे हा IIT पवईमधून शिक्षण घेत असलेला IITचा विद्यार्थी, त्याचे वडील सुद्धा उच्च शिक्षित आणि सरकारी अधिकारी, म्हणजे आरक्षणाचा फायदा त्याच्या वडिलांनी पण घेतलेला. तर तो मुलगा जेव्हा IIT पवईमध्ये ऍडमिशन घेतो, तेव्हा तिथे पण त्याच्यावर जातीयवादाचा हमला होतो आणि त्याचा सुद्धा एक प्रकारे मर्डर केला जातो. म्हणजे या सर्वांमध्ये जो सगळ्यात कल्प्रिट जो आहे तो या देशातील जातीयवाद आहे. तुम्ही जातीयवादावर बोला. तुम्ही म्हणताय की आम्ही अपकडाच्या माध्यमातून ज्यांनी आरक्षणाचा जास्त फायदा घेतलेला आहे त्यांना आम्ही बाजूला करू आणि ज्यांच्यापर्यंत फायदा पोहोचलेला नाहीये त्यांना फक्त फायदा देऊ. अरे हे काय दुबईला जायचं तिकीट आहे? तुम्हाला सांगून राहिलं की अच्छा तुम्हाला म्हणजे तुमच्यासाठी दुबईचं तिकीट बुक केलेलं आहे म्हणतात, काय तर तुम्ही तिथे जाऊ शकता. अरे पण कसं जायचं? तिथे जायसाठी पैसा लागल, तिथे जायसाठी प्लेन लागल. ते सगळे एन्जॉयमेंट जर समजा आम्हाला अनुभवायचे असतील तर आम्हाला सक्षम बनवावं लागेल ना. एकीकडे तुम्ही आमचं शिक्षण बंद करता, एकीकडे महाराष्ट्रातल्या 65,000 शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्यात येतात. त्या 65,000 शाळा ते उद्योगपती सांभाळतील म्हणतात. तुम्ही शिक्षणाच्या सर्व सुविधा बंद करून राहिल्या, शिक्षण महाग करून राहिलेले आहे. मी आज नंतरदार वर्गातील इथे प्रतिनिधित्व करत आहे आणि आम्हाला पण आमच्या मुलांवर वर्षाचे 1.5 लाख रुपये जमा करून ठेवावे लागतात केवळ शिक्षणासाठी. अरे तुम्ही शिक्षण मोफत का नाही करू शकत? हा माझा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही आधी सुविधा निर्माण करायला पाहिजे आणि नंतर आरक्षण बंद करण्याची जी काही तुमची भूमिका आहे ती आम्ही नंतर बघू. हा आरक्षणाचा अधिकार फक्त अधिकार नाही आहे, ही आमची संधी आहे की आम्ही या देशाचे नागरिक आहोत आणि आम्हाला पण आमचं इथं प्रतिनिधित्व आहे. जोपर्यंत समानता येणार नाही तोपर्यंत हे आरक्षण बंद होऊ शकणार नाही. एकीकडे तुम्ही इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी स्कॉलरशिप आयोजित करता, त्यांच्यासाठी तुम्ही आरक्षण तयार करता, वेगळा 10% कोटा तुम्ही तयार करता आणि काय SC/ST तुम्ही आरक्षण बंद करता. ही काय पद्धत आहे? हे सगळं असंवैधानिक आहे आणि जोपर्यंत या देशातील जागृत आंबेडकरवादी जिवंत आहे तोपर्यंत बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाला आम्ही हात सुद्धा लावून देणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, आंबेडकरी जनतेचा जय सेवा, जय सेवा.